गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आज आपण नवीन चॅप्टर शिकणार आहोत. या नवीन चॅप्टरमध्ये म्हणजे लास्ट चॅप्टरला आपण काय पाहिलं माहिती आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तो चॅप्टर त्या ठिकाणी संपलेला आहे, पूर्ण चॅप्टर संपला आहे. आता तुम्हाला काय करायचं हे पण सांगतो. म्हणजे आता सेक्शन ए मधला एक टॉपिक पूर्ण संपला, सेक्शन बी मधला एक टॉपिक संपलेला आहे आणि बऱ्याच जणांच्या उद्यापासून एक्झाम सुरू होणाऱ्या आहेत. त्यासाठी आता आपण परत पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजे सेक्शन ए मध्ये आपण टॉपिक नंबर 2 सुरू करत आहोत आणि या टॉपिकचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. टॉपिक सुरू करूयात आपण. टॉपिकचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. आता या टॉपिकमध्ये काय काय पाहायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे वर्क कसं होतं. वर्क म्हणजे काय आहे. वर्क इज इक्वल्स टू वर्क काय माहिती का. वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर त्याचबरोबर हे वर्क करण्यासाठी एनर्जी लागणारी आहे. लक्षात येते ना. हे वर्क करण्यासाठी एनर्जी लागणार आहे. काही मशिनरीज वर्क करतात. लक्षात येते बघा. काही मशिनरी वर्क करतात म्हणजे त्या मशिनरीची जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी असंही म्हटलं जातं. मेकॅनिकल एनर्जी असंही म्हटलं जातं. आता मेकॅनिकल एनर्जी ही फक्त आणि फक्त मशिनरीच्या माध्यमातून, ज्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत, वेगवेगळे इंजिन्स आहेत, तर त्याला म्हणायचं मेकॅनिकल एनर्जी. त्याचबरोबर या टॉपिकमध्ये वर्क वेगवेगळ्या प्रकारचे. आता वर्क कसे आहेत. पॉझिटिव्ह वर्क आहे, निगेटिव्ह वर्क आहे, नो वर्क आहे. पॉझिटिव्ह वर्क कसं असतं, निगेटिव्ह वर्क असतं. बेसिकली वर्क म्हणजे काय आहे. वर्क म्हणजे वर्क इज इक्वल टू force and displacement. It is a product of, not for, it is a product of force and displacement. काय आहे. It is a product of force and displacement. आता फोर्स काय आहे. फोर्समुळं एखादी बॉडी मोशनमध्ये येते किंवा एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर ती स्टेशनरी कंडिशनमध्ये कन्वर्ट होते. मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट स्टेशनरी होऊ शकतो, स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशनमध्ये येऊ शकतो. ते सुद्धा बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सवरती डिपेंड आहे. तर मग हे वर्क काय होतं. समजा एखादा ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जर मूव्ह झाला तर बाय इट सेल्फ तर त्याच्यामध्ये असणारा फोर्स असणार आहे आणि तो त्या जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेला म्हणजे डिस्प्लेस झाला. त्याने काही डिस्टन्स कव्हर केलं बाय स्ट्रेट लाईन. त्याने डिस्टन्स कव्हर केलं, डिस्प्लेस झाला. याला आपण काय म्हणतो वर्क. कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांच्या प्रोडक्टला वर्क असं म्हटलं जातं. मग हे वर्क करण्यासाठी, हा फोर्स जनरेट करण्यासाठी एनर्जी लागते. काय लागते. एनर्जी लागते. आता ती एनर्जी त्या बॉडी असेल तर मेकॅनिकल एनर्जी आहे, मस्क्युलर एनर्जी आहे. बॉडीमध्ये असेल, कुठल्याही इक्विपमेंटमध्ये असेल, जर एनर्जी असेल तर ती ऑब्जेक्ट किंवा तो ऑब्जेक्ट वर्क करतो. आणि मग हे वर्क आणि एनर्जी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणतो. एनर्जी नसेल तर वर्क होणार नाही. एनर्जी नसेल तर वर्क होणार नाही. म्हणजे वर्क होतं कधी जर एनर्जी असेल तर. म्हणजे एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वर्क. एनर्जी डिक्रीजेस, वर्क डिक्रीजेस. एनर्जी इन्क्रीजेस, वर्क इन्क्रीजेस. एनर्जी अँड वर्क आर डायरेक्टली प्रपोर्शनल. If it is machine is to be working, that is mechanical work, and those machine required energy,
दॅट एनर्जी इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. क्लिअर? दॅट एनर्जी इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. त्याच्यानंतर आता आपण 3 मुद्दे पाहिले. एक होता वर्क, दुसरा एनर्जी, तिसरा मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे त्या मशीनकडं जी काही एनर्जी आहे, फॉर एक्झाम्पल एक व्हेकल कन्सिडर करा. व्हेकल कशावरती चालते? एकतर इलेक्ट्रिसिटीवरती, लाईट एनर्जीवरती, इवन पेट्रोलवरती किंवा डिझेलवरती किंवा इवन रॉकेलवरती. म्हणजे कुठल्याही मशिनरीला ऑपरेट होण्यासाठी कुठलीही मशिनरी विदाऊट फोर्स किंवा विदाऊट एनर्जी वर्क करू शकत नाही. आणि मग जेव्हा ती वर्क करते त्यात एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी असं म्हणतो. मशिनरीचं वर्क मेकॅनिकल एनर्जी. नेक्स्ट मुद्दा आपल्याला या टॉपिकशी रिलेटेड पाहायचा आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वचा शुद्ध मराठीत अर्थ होतो अक्षय. ज्याचा कधीही क्षय होत नाही असा तो म्हणजे अक्षय. लक्षात आलं का? ज्याचा कधीही क्षय होत नाही असा तो म्हणजे अक्षय. आणि लॉ आहे त्याचा, कोणाचा? कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा. कन्झर्व म्हणजे कधीही संपत नाही, कधीही नष्ट केली जात नाही आणि कधीही निर्माण केली जात नाही. तयार पण केली जात नाही, नष्ट पण केली जात नाही. अशी जी एनर्जी असते म्हणजे क्रिएट आणि डिस्ट्रॉय या दोन्ही प्रोसेस ज्या ठिकाणी होत नाहीत त्याला आपण कन्झर्व असं म्हणतो. आणि त्याचा लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ, लॉ नियम. कन्झर्वेशन न संपणारी, न क्रिएट होणारी, की नॉट डिस्ट्रॉय, की नॉट प्रोड्यूस. कोण? एनर्जी. इट इज कॉल्ड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, but one form of energy is converted into another form and whole energy of the universe is remains constant. That is a law of conservation of energy. मुद्दा कळला बघा. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. क्रिएट केली जात नाही नॉर बी डिस्ट्रॉइड, संपविलीही जात नाही. पण एका एनर्जीचं कन्व्हर्शन आपण दुसऱ्या एनर्जीमध्ये करत असतो. आणि हे करत असताना युनिवर्समध्ये असणारी टोटल एनर्जी ऑलवेज कॉन्स्टंट असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा जो बोर्ड आहे या बोर्डच्या पलीकडे खूप सारी हीट आहे, इकडे कमी आहे, बरोबर ना? म्हणजे तिकडची हीट इकडे ट्रान्सफर होऊ शकते. आणि कधीपर्यंत? जोपर्यंत बॅलन्स म्हणजे युनिवर्समध्ये असणारी एनर्जी ऑलवेज बॅलन्स फॉर्ममध्ये असते. लक्षात आलं? तर या कन्सेप्टला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. वर्क कळला म्हणजे वर्क होणे म्हणजे नेमकं काय? एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणे त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर डिस्प्लेस होतो. मग फोर्स अप्लाय केल्यानंतर मग फोर्सचं डायरेक्शन, त्याचबरोबर फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्टची मोशन, याच्यावरतून पुन्हा 3 प्रकारचे वर्क आहेत. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, झिरो वर्क. अशाही प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचे आहे. आता पुढचा कन्सेप्ट आहे फ्री फॉल. लक्षात आलं? फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय? एखादी वस्तू इथं आहे, सुटली, अर्थ सरफेसवरती पडली, त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. फॉर एक्झाम्पल एखाद्या झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत. आंब्याचं झाड आहे, त्याला खूप साऱ्या कैऱ्या लागल्या. कैऱ्या आपण नेऊन तिथं चिटकवल्या का? नाही. तिथं फुलं आली, फुलांचं मग पॉलिनेशन झालं, क्रॉस पॉलिनेशन झालं, सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी फ्रूट तयार झाले. फ्रूट म्हणजे छोटे छोटे फ्रूट होते, पुन्हा मोठे मोठे, नंतर कैरीमध्ये कन्वर्ट झालं आणि मग कैरीचं आंब्यामध्ये कन्व्हर्शन होतं. एक वेळ अशी होते, आता तो त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, त्या ठिकाणी आपण म्हणजे ऑब्जेक्ट नेऊन ठेवलाय का? नाही, त्या ठिकाणी आहे. म्हणजे अशी एखादी वस्तू ती कुठंतरी सर्टन हाईटला आहे, ती तिथून दणकन खाली पडली, पटकन अर्थ सरफेसवरती जिथं आहे त्या ठिकाणची टोटल एनर्जी किती? समजा एखाद्या
पर्टिक्युलर समजा हा ऑब्जेक्ट इथं आहे, या ठिकाणची टोटल एनर्जी किती, समजा हा ऑब्जेक्ट इथून सुटला, इथं आपण अडवला, या ठिकाणी टोटल एनर्जी किती. त्याच्यानंतर तोच ऑब्जेक्ट जर डायरेक्टली अर्थ सरफेसवरती आला तर त्यावेळेस त्या ठिकाणची टोटल एनर्जी किती, या सगळ्या कन्सेप्ट आपण या फ्री फॉलमध्ये पाहणार आहोत. कारण याच्यामध्ये आणखीन दोन गोष्टी पाहायच्या, कायनॅटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी. लक्षात येते का, कायनॅटिक एनर्जी. आता कायनॅटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय, एखाद्या मुव्हिंग ऑब्जेक्टमध्ये असणारी एनर्जी म्हणजे कायनॅटिक एनर्जी आणि एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टमध्ये असणारी एनर्जी म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी. एक्झाम्पल देतो, एक्झाम्पल अतिशय सुंदर एक्झाम्पल देतो आहे मी आपल्याला, एकदम सुंदर. आता आपण ज्या शहरात राहतो आपल्यापासून काही अंतरावरती धरण आहे, त्या धरणामध्ये जी कुठली नदी आहे, नदी माहिती आहे तुम्हाला, गोदावरी नदी आहे, आणि त्या नदीचं म्हणजे बऱ्याच म्हणजे नाशिकपासलं पाणी त्या पात्रात येतं, हळूहळू हळूहळू धरणाच्या पात्रात येतं. आता पात्रात आल्यानंतर तिथं बांध घातलेला आहे, तिथं पाणी अडवलेलं आहे. धरण म्हणजे ते पाणी फ्लोईंग वॉटर इज टू बी ऑब्स्ट्रॅक्ट, आपण त्या ठिकाणी अडवलेलं आहे म्हणजे थांबलं. जेव्हा वॉटर फ्लोईंग होतं तेव्हा त्याच्याकडं कायनॅटिक एनर्जी होते आणि कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, कायनॅटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv². हा कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, त्याचं मास आणि त्याची वेलॉसिटी. मग जेव्हा हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, मोशनमध्ये असल्यानंतर त्याच्याकडे असणारी एनर्जी इवन आता ते पाणी थांबलेल्या पाण्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे, त्याला म्हणतो आपण पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mg आणि h. लक्षात येतं ना, पोटॅन्शियल एनर्जी. आता पाणी थांबलं म्हणजे काय आहे, त्याच्याकडे एनर्जी आहे, म्हणजे कायनॅटिक एनर्जीचं कन्व्हर्शन जेव्हा पाणी वाहत होतं तेव्हा त्या पाण्यामध्ये कायनॅटिक एनर्जी होती. आता पाणी त्या धरणाला अडलेलं आहे, त्या ठिकाणी थांबलेलं आहे, म्हणजे त्याची पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज झाली. फ्लोईंग वॉटर हॅव्हिंग कायनॅटिक एनर्जी, पाणी आता त्या ठिकाणी अडलं, कायनॅटिक एनर्जी डिक्रीज झाली आणि मग पोटॅन्शियल एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालेलं आहे. क्लिअर. आणखीन एक एक्झाम्पल देतो, काळजीपूर्वक पहा, या गोष्टी आपल्याला टॉपिकमध्ये पाहायचं. पहा, आता मार्केटमध्ये लहान मुलांची खेळणी चावीवरती चालतात, चावीवरती. जेवढी तुम्ही चावी दिलेली आहे ना तेवढे ते स्प्रिंग म्हणजे मध्ये काय चावी देणे म्हणजे काय, जो ज्याच्या भोवती तुम्ही ते चावी फिरवता तो एक रॉड आहे आणि त्याच्या भोवती एक स्प्रिंग गुंडाळलेली जाते. तुम्ही जेव्हा चावी फिरवता तेव्हा स्प्रिंग गुंडाळते आणि जेव्हा तुम्ही काढून घेता तेव्हा ती स्प्रिंग गुंडाळलेली उलटी उलगडते आणि उलगडल्यामुळं ते खेळणी आहे ते टॉईज आहे पुढे सरकतो. मुद्दा लक्षात आला. क्लिअर. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं एक्झाम्पल आपण पाहतो, काळजीपूर्वक लक्ष द्या, क्लिअर लक्ष द्या, सिस्टमॅटिक. ओके, काळजीपूर्वक लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. लक्षात येते का. पहा, मी प्रत्येक वेळेस सांगतो, जी खेळणी आहे त्या खेळणीला, समजा ही खेळणी आहे तर हा जो आहे तर हा आपण असं फिरवतो, असं फिरवत असताना आपण जेव्हा अशा प्रकारे फिरवतो त्यावेळेस त्या खेळण्याच्या आतमध्ये जो रॉड फिरतोय त्याच्या आतल्या बाजूला स्प्रिंग असते. जेव्हा तुम्ही रोटेट करता दॅट इज अ कायनेटिक एनर्जी. एक वेळ अशी येते की रोटेशन स्टॉप होतं, म्हणजे आता कायनेटिक एनर्जी टोटली स्टॉप झाली. कन्व्हर्शन कशामध्ये झालंय, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. जेव्हा तुम्ही खेळणी ती सोडून द्या, आता काय होते त्याच्यामध्ये ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी आहे. मग ती स्प्रिंग जेव्हा अगोदर अशी गुंडाळलेली होती आता अशी उलगडते आणि मग ती खेळणी पुढे सरकते, म्हणजे पुन्हा पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये झालेलं आहे. लक्षात आलं. कायनेटिक टू पोटेन्शियल आणि पोटेन्शियल टू कायनेटिक, तर अशा प्रकारचं कन्व्हर्शन याच्यामध्ये होतं. आणि ही जी एनर्जी आहे म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, या ठिकाणी टोटल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी जेवढी आहे तेवढीच एनर्जी या ठिकाणी असते आणि तेवढीच एनर्जी म्हणजे फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट ॲट एव्हरी पॉइंट, फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट ॲट एव्हरी पॉइंट. सो टोटल एनर्जी
इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. काय आहे? इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. क्लिअर? क्लिअर? हे झालं इंट्रोडक्शन. आता आपण काही चित्र दिलेले आहेत, त्याचं आपण ऑब्झर्वेशन करूयात. बघा, या टॉपिकमध्ये हे इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला काही चित्र दिलेत. त्यातलं पहिलं चित्र पहा. एक मुलगी आहे, ती अभ्यास करते. दुसरं चित्र आहे, एक मुलगा आहे, तो बॉलला अप अँड डाऊन असं करतो आहे. तिसरं जे चित्र आहे, त्या चित्रामध्ये एक मुलगी टी व्ही पाहते आहे. आणि चौथं जे चित्र आहे, चौथ्या चित्रामध्ये एक व्यक्ती आपल्या खांद्यावरती एक सॅक पुटअप केले आहे, गोणी खांद्यावरती घेऊन तो थांबलेला आहे किंवा तो मेंटेन करतो आहे, तो ओझ मेंटेन करतो आहे. मग या 4 पिक्चर पैकी नेमकं कोणतं पिक्चर किंवा या 4 पिक्चर पैकी कोण वर्क करत आहे त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. पहा, एक मुलगी एका जागेवर आहे, ती अभ्यास करते, म्हणजे ती फक्त आणि फक्त मेंटल वर्क करते आहे. there is no physical work produced by them, so therefore we required in work formula of work we require force is there. आता या चारही कंडिशन मध्ये प्रत्येकाकडे फोर्स अवेलेबल आहे. and displacement we want. by applying force we want a displacement. आपल्याला फोर्स अप्लाय झाल्यानंतर डिस्प्लेसमेंटची रिक्वायरमेंट आहे. आणि ह्या रिक्वायरमेंट जर समजा फोर्समुळे, आता ती जी मुलगी अभ्यास करते दॅट इज अ मेंटल वर्क. हा आपला वर्क नाही. सायंटिफिकली डेफिनेशन ऑफ वर्क इज दॅट वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. पण पहिल्या चित्रामध्ये जरी फोर्स असला तर ती डिस्प्लेस होत नाही, ती वर्क करते आहे, मेंटल वर्क करते आहे, फिजिकल वर्क करत नाही, म्हणजे ती वर्क करत नाही. देयर इज अ नो वर्क डन. त्याचबरोबर दुसरं जे डायग्राम आहे किंवा दुसरं जे पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये तो मुलगा त्या बॉलला खाली ढकलते, वरती घेतोय, खाली ढकलते, म्हणजे तिथं वर्क होतंय. म्हणजे तो मुलगा ऑन द बॉल बाय द बॉय, तो मुलगा बॉलवरती फोर्स अप्लाय करतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ फोर्स द बॉल इज मूव्स टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन अँड डाऊनवर्ड डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन अँड डाऊनवर्ड डायरेक्शन, अशी ही प्रोसेस होते. म्हणजे त्या ठिकाणी फोर्स तर अप्लाय होतोच होतो, त्याचबरोबर डिस्प्लेसमेंट सुद्धा होत आहे. म्हणून ते वर्क डन आहे. आपण सायंटिफिकली या डेफिनेशनला वर्क असं म्हणतो. तिसरं जे चित्र आहे, एक मुलगी टी व्हीच्या समोर रिमोट घेऊन बसलेली आहे, मग ती वर्क करते आहे का? देयर इज अ नो वर्क. कारण का? त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट नाही. म्हणजे बेसिकली ती मुलगी पाठीमागं पुढं सरकत असती, कदाचित टी व्ही पाठीमागं पुढं सरकत असता, तर त्या ठिकाणी पण डिस्प्लेसमेंट ऑकर्स इन द गर्ल्स ऑर द टी व्ही, इट मे प्रोड्युसेस वर्क असं म्हटलं असतं. पण या ठिकाणी नो वर्क, बिकॉज देयर इज अ वॉचिंग टी व्ही, द गर्ल or the person which is sitting a particular place and TV as a particular place. So these two are on fixed distance. They cannot move from one place to another place with the help of its force. Therefore there is a no work. And the last one, it is also no work is done. Why? Because the person pick up the sack on his head. So work, force and displacement. Force is applied towards upward direction and displaces moves towards upward direction. Force and displacement are perpendicular to each other. Force and displacement या ठिकाणी कशी येतात? परपेंडिक्युलर. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर अशाही ठिकाणी आपण वर्क झालं असं म्हणत नाही. येते का लक्षात? वर्क झालं असं म्हणत नाही. चला, कळलं का डायग्राम सगळ्या? बघा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत पहा. आता या ठिकाणी काय केलं? लिफ्टिंग द सॅक, म्हणजे माणूस त्या सॅकला लिफ्ट करतोय, पिकअप करतोय. मॅन अप्लाइड अ फोर्स ऑन सॅक. अशा पद्धतीने त्याने अपवर्ड डायरेक्शन अँड वर्क मूव्स टुवर्ड्स दॅट डायरेक्शन. आता फोर्स कुठे आहे? अपवर्ड डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट त्याच डायरेक्शनला. म्हणजे हे एकामेकाला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकामेकाला परपेंडिक्युलर आहेत.
आणि त्याच्यामुळं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर एकामेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या कंडिशनला आपण नो वर्क असं म्हणतो. मग आता याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन आपल्याकडं आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. तुर्तास आपण या लेक्चरला याच ठिकाणी थांबूयात. इट इज द वर्क आणि या टॉपिकमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा कन्सेप्टचं हे आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. आता सध्या आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.